जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव. चला आपण आता प्राचीन पुरातन हेमाडपंथी खडकेश्वर महादेव मंदिरकडे जात आहोत. जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना हा आताचा रस्ता आहे. कंटिन्यू ऑन चिंचखेड रोड. जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव. मित्रांनो आता आपण आलो ह्या प्राचीन शिव मंदिर खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड. बघू शकता आपलं प्राचीन आहे. केद आपण जसं अंबरनाथचं आपलं शिव मंदिर आहे, भोकरचं रामेश्वर मंदिर, तसं हे पद्धतीने हे मंदिर आहे. दिगंबराचं एक मंदिर बनवलं आहे. हे बघू शकता आपण. इथे इतिहास दाखवतो मला. मस्त एक पिंपळाचं झाड पण आहे. बाबा बसलेले आहेत, आराम करत आहेत. हे श्री क्षेत्र जामखेड जामवंताचं घामवंती नदी तीरी वसलेले हे श्री खडकेश्वर महादेव मंदिर हे फार पुरातन काळातील असून या मंदिराचे बांधकाम हे यादवकालीन 1000 ते 1100 वर्ष असून एक वेळेस या मंदिराचे बांधकाम पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर यांनी केले आहे व त्यानंतर मंदिर बाहेरून सर्व पडलेले होते व त्यानंतर श्री महान योगी तपस्वी श्रीधर स्वामी नाना काका महाराज सद्गुरूच्या चरणस्पर्श त्यांच्या वास्तव्य गावकऱ्यांना शिष्य परिवार लाभले. गावकऱ्यांनी 12 वाड्या पंचवर्षीय परमार्थ देणारे भक्तगण त्यांच्या सहकार्याने 2014-2020 या कालावधीत या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. खडकेश्वर महादेव मंदिर हे मूळ गावाचे नसून खडकेश्वर गाव तालुका अंबड या गावाचे असून या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या गावातील पुजारी आणि पूजा करणारे नियमाने खडकेश्वर गावी जात असे आणि पण कालांतरी वृद्ध अवस्थेत जाणे होईना महादेवाने त्यांनी विनंती केली की अशा पद्धतीने हे महादेव मंदिराचं आपण बघू शकतो. प्राचीन शिवमंदिर आहे. वरती बघ पूर्ण आहे. हे बघू शकता पूर्ण हे बांधकाम आहे. इथे हे नंदी वरती असं नक्षीकाम आहे घुमटाला. मूर्ती आहे वगैरे ते कशाचं आहे काय समजत नाही. तपस्वी वगैरे वरती हे बांधकाम आहे. प्राचीन शिलालेख असेल कुठेतरी इथे, तर आपल्याला माहिती नाही. हे बघ हे असं इथे हे कामावर पण अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत. गणपती आहे. GPS signal lost. प्राचीन शिवलिंग आहे खडकेश्वर नंतर एक बनवलेलं आहे. हे आता याच्यामध्ये असं एक काम आहे. बाहेर बघा कशा ह्याच्यावर पण मूर्ती आहेत. परत जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचा. आपण बाहेरून इकडून दाखवतो तोपर्यंत. हे नंतर बांधकाम केलं जीर्णोद्धार. अशा इकडे पण मूर्त्या पडलेल्या आहे. या साईडला पण मूर्त्या पडलेल्या आहेत. असं खाली बांधकाम आहे. या साईडला पण मूर्त्या पडलेल्या आहेत. इथे मूर्त्या. ही नदी आहे खाली.
मग ते पण येतात तुटलेले. आणखी भरपूर औषध आवश्यकता नंतर असा जीर्णोद्धार केला आहे बाहेरून 2014 ते 20पर्यंत. खाली ही नदी आणि त्यात एक नंतर एक मंदिर बनवलं होतं शनी महाराजांचं. इकडं जेवण वगैरे भंडारे वगैरे होतात. हे सभामंडप बनवून घेतलेलं आहे. या साईडला आपलं हे शिवलिंगाचं आपलं तीर्थ बाहेर येते. मस्त वृक्ष, पाणी, हा परिसर. हर हर महादेव, जय 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 शिवराय, जय शिवशंभो. आज आपण शिवशंकर मंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे खडकेश्वर, तिथे आलो होतो. मस्त इथे पूर्ण हा परिसर आपण जसं केदारेश्वरचं मंदिर बघितलं, लोणारचं शिवमंदिर बघितलं, अमरनाथचं शिवमंदिर बघितलं, आणखीन आपलं भोकरदन म्हणजे आणवाश तिथलं शिवमंदिर बघितलं. त्या पद्धतीने हे बांधकाम आहे. जवळच आहे आपल्या जालन्यापासून, अंबरनाथ तालुक्यामध्ये येतं. बघू हा परिसर पण इथं मस्त झाडं वगैरे लावलेले, साईडला एक नदी. अवश्य आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असे ऐतिहासिककालीन ठिकाणं असतील, गडकिल्ले असतील तुम्हाला आपल्या शौर्य ट्रेकिंग चॅनलमध्ये पाहायला भेटतील. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय, जय जाऊ, जय शिवराय. आज आमच्यासोबत ताई पण आल्या होत्या. जय जाऊ, जय शिवराय.